ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीके करिअर अकॅडमीमध्ये. तर काल आपण काही शॉर्टकट बघितले होते, बरोबर आहे का? मल्टिप्लिकेशनचे काही शॉर्टकट बघितले होते. तर त्या आधारित काल आपण जे बघितलं ना, त्याच्या आत छोटीशी रिव्हिजन म्हणून हे उदाहरण दिले. पटकन 2 मिनिटाच्या आत मला सोडून दाखवायचे. 2 मिनिटं लय होती, 1 मिनिटाच्या आत एकदम पटकन. बरं, आपण काल शॉर्टकट बघितला मल्टिप्लिकेशनचे, तर समजले का सर्वांना? समजले? प्रॅक्टिस केली सर्वांनी? गुड. आलं उत्तर? ठीक. पहिल्याचं किती आलं सांग बरं. 95 गुणिले 999. 9405. ओके, गुड. सेकंड किती? 99700. 2002 बरोबर आहे का? ओके, हा. याचा 245 गुणिले 11. 2695. ओके, हा. याचं 10032. ओके. किती वेळेत केलं रे हे उदाहरण तुम्ही? पटकन किती वेळेत केले? हार्डली, पण पहिल्यापेक्षा कमी वेळ लागला, बरोबर आहे का? तुम्ही असं केलं का? आता हे 95 गुणिले 99, मग या नावाने नावाने, ह्या नावाने 5 आला, ह्या नावाने 5 आला, नंतर ह्या नावाने 5 आला, नंतर ह्या नावाने, मग त्यांची बेरीज आणि मग उत्तर काढलं, असं केलं का? अजिबात नाही. मग तसं म्हटलं तर याला खूप वेळ लागेल, बरोबर आहे का? आपण तसं केलं का? अजिबात नाही. मग तुम्ही तसं केलं नाही म्हणजे तुम्हाला उदाहरण चांगल्या पद्धतीने कळाले आहे, शॉर्टकट कळाले आहे, बरोबर आहे का? मग बघ, यामध्ये आपण काय करतो? 95 गुणिले 99, बरोबर? 99 ने कोणत्याही संख्येला गुणायचं असेल तर आपण काय करतो रे? एक संख्या वजा करतो. किती? 94. 95 मधून 1 गेले 94. 9 मधून 9 गेले किती? 0. आणि 9 मधून 4 गेले किती? 5. दिस इज एक्झॅक्टली आन्सर. 9405. बरोबर आहे? तुमचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे. आता इथं बघ, 998 गुणिले 999, बरोबर आहे? सेम 999 ने कोणत्याही संख्येला गुणा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय करायचं? एक संख्या मायनस कर. एक संख्या मायनस कर म्हणजे 999 मधून 1 गेले किती? 997. बरोबर आहे? ह्या नावातून 9 गेले 0, ह्या नावातून 9 गेले 0, आणि ह्या नावातून हे 7 गेले 2. आलं का उत्तर? बरोबर, एक्झॅक्ट बरोबर आहे. तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं, बरोबर आहे? हा. कोणत्याही संख्येला जर 11 ने गुणायचं असेल तर काय शॉर्टकट आहे? शेवटची संख्या जशीच्या तशी लिही, बरोबर आहे? ह्या दोघांची बेरीज करत जा. 5 आणि 4 9. ओके, परत 4 आणि 2 6, आणि ही संख्या परत जशीच्या तशी, बरोबर आहे? त्याच पद्धतीने ही संख्या जशीच्या तशी, 2 आणि 1 3, 9 आणि 1 10, हातच्याला आले 1, आणि 9 जसेच तसा वरचा 1 म्हणजे 132. बरोबर आहे का? आलं सर्वांचं उत्तर? अगदी बरोबर. क्लिअर आहे का? जायचं आपण पुढच्या आपल्या गोष्टीकडे. बरं, इथपर्यंत काही अडचण आहे कोणाला? इथपर्यंत काही अडचण आहे का कोणाला? आणि मी काय विचारतोय, जेवण नाही केलं का आज? जेवण नाही केलं? बर, ठीक आहे. त्याच पद्धतीने मी अजून एक उदाहरण देतो. पुढच्या याच्यावर 5 गुणिले 288. कर बरं याचा गुणाकार. पटकन.
बघ काय केलं तुम्ही, 5 8 हे 40, इथं किती शून्य, हातच्याला आले 4, 5 8 हे 40 आणि 4 44, हातच्याला खाली आले 4, हातच्याला आले 4, 5 2 10 4 14, या पद्धतीने. बरोबर आहे का? परत हे पण त्याच पद्धतीने करा. बरोबर आहे का? बरोबर आहे का? थोडा फॅन कमी केला, आवाज येईल. क्लिअर, हे ह्याच पद्धतीने करा. पण मी काय म्हणतो, स्पर्धा परीक्षांमध्ये पाचवीचे मुलं जर ह्याच पद्धतीने करतात तर आपण स्पर्धा परीक्षा करतो, आपण पण ह्याच पद्धतीने करायचं का? ह्या गोष्टीची सवय लागली ना तर पुढे फार टाइम वाचतो मित्रांनो. ह्या गोष्टी तुम्ही जरा गांभीर्याने घ्या. क्लिअर आहे? बघ, हे मोठं समजून सांगण्यासाठी ना मी आधी छोटं समजून सांगतो. बरोबर आहे का? बघ बघितलं, इथं मी लिहिलं 5 गुणिले 10 किती होतील रे? 5 गुणिले 10 किती किती 50. अगदी बरोबर. जर आपण थोडं ऍनालिसिस केलं ना, आपण जर थोडं ऍनालिसिस केलं तर यावरून आपल्याला किती मोठे उदाहरणं देऊ, आपल्याला लगेच सोडवता येते. बघ, आपण 5 ने कोणत्या संख्येला गुणतोय? आपण 5 ने 10 ला गुणतोय. बरोबर आहे का? बघ, आपण 5 ने 10 ला गुणतोय. बरोबर आहे का? 5 ने कोणत्याही संख्येला गुणायचं असेल तर इथं काय झाली, ह्या संख्येचे निम्मे झाले आणि शून्य वाढला. काय झालं? निम्मे झाले आणि एक शून्य वाढला. क्लिअर आहे का? आता इथं बघ, याचं उत्तर तुम्ही किती काढलं? याचं उत्तर तुम्ही किती काढलं? 1440. 288 गुणिले 5. हे जे मी इथं बोललो ते इथं लागू होतं का? आपण बघू. तुमचं उत्तर किती? 11440. बरोबर आहे का? मी काय म्हटलं, 5 ने कोणत्याही संख्येला तुम्ही गुणा, काय कर, फक्त त्या संख्येचे काय कर, निम्मे कर. काय कर? निम्मे कर. मी इथं बघ, 2 चे निम्मे 1, 4 4 1 शून्य ठेव. इथं बघ, निम्म 1 2 3 4 1 शून्य ठेव. 5 गुणिले 86, सांग उत्तर. पण तोंडी लगेच. आता जोपर्यंत माहित नव्हतं, तुम्ही तोंडी केला असतं का मला सांगा? तोंडी केलं असतं का? अजिबात नाही. आता काय केलं असतं तुम्ही इथं? 4 3 0, 4 3 0. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? क्लिअर आहे का? उदाहरण लिहून घ्या. झालं, समजलं? राहील लक्षात? बरं, याच्या बाबतीत कोणाला काही शंका आहे का? या बाबतीत कोणाला काही शंका आहे का? हा, अगदी बरोबर. बरोबर आहे सर, तुम्ही म्हणता आता हे तर ठीक आहे, पण जर दुसरी समजा आली, समजा 55 आली, तर 55 चे निम्मे कसे होतील? 43 आले तर 43 चे निम्मे कसे होतील? बरोबर आहे का? अगदी बरोबर. मग प्रश्न विचारायला लाजायचं का? आता इथे लिहिलं 5 गुणिले 43. बरोबर आहे, किंवा 5 गुणिले 55. बरोबर आहे का? आता तुम्ही म्हणाल सर, तुम्ही आता म्हटले होते की ह्या संख्येचे निम्मे कर आणि एक शून्य ठेव, ह्या संख्येचे निम्मे कर एक शून्य ठेव. पण आता 43 55 ह्या विषम संख्या आहे, यांचे एक्झॅक्ट निम्मे होणार आहे का? अजिबात नाही. यांना निम्म करायचं म्हणजे पॉईंट मध्ये जाईल, पॉईंट मध्ये आपण घेऊ शकत नाही. इथं बघ, 288 काय होते? सम संख्या होती. म्हणजे सम संख्या म्हणण्यापेक्षा आपण याचे निम्मे करू शकतो. बरोबर आहे का? इथं पण आपण निम्मे करू शकतो, इथेही निम्मे करू शकतो, इथेही निम्मे होत होते. आपण डायरेक्ट उत्तर केलं. पण बाकीचं काय? नाही तर तुम्ही म्हणाल की सर जेवढं येतं तेवढंच त्यांनी सांगितलं.
बरोबर आहे का? बघ आता 5 गुणिले 43 आहे, बरोबर आहे का? पण आपण काय म्हणतो, 5ने जेव्हा गुणतो, 5ने जेव्हा गुणायचं असतं, आपली ट्रिक काय म्हणते की तू त्या संख्येचे निम्मे कर. आता 43 ते एक्झॅक्ट निम्मे होणार नाही. हा, 43 चे एक्झॅक्ट निम्मे होणार नाहीये. मग काय कर, तू ह्या 43 मधून एक मायनस कर आणि त्याचे निम्मे कर. मग 43 मधून एक मायनस केला, किती झाले? 42. आणि 42 चे निम्मे किती रे? 21. 21 जुने 42 होतात. 42 निम्मे किती? 21. 21 बरोबर आहे का? मग आता एक मायनस केला ना, आता शून्य नाही ठेवायचं, फक्त आता काय ठेवायचा? 5. क्लिअर आहे का? आता काय ठेवायचा? 5 ठेवायचा. बस संपला विषय. बघ मी परत एकदा सांगतो बघ. 5 गुणिले 43 आहे. एक लक्ष दे, 5 गुणिले 43 आहे. आपली ट्रिक काय म्हणते की याचे निम्मे कर. निम्मे होत आहे का? नाही. जिथं निम्मे नाही होत ना, तिथं काय कर, याच्या आधीची संख्या निम्मी कर. म्हणजे 43 मधून एक मायनस केला म्हणजे आधी संख्या कोणती? 42. 42 चे निम्मे कर. किती? 21. 21 आलं. आता शून्य नाही ठेवायचं, आता काय ठेवायचं? फक्त 5. जेव्हा एक्झॅक्ट निम्मे होतील ना, तेव्हा शून्य ठेवायचा. जेव्हा एक्झॅक्ट निम्मे नाही होत तेव्हा 5 ठेवायचा. इथं बघ, आता 55 चे एक्झॅक्ट निम्मे होणार आहे का? नाही. 55 चे एक्झॅक्ट निम्मे होणार नाहीये. मग मी 54 चे निम्मे करेन. 54 चे निम्मे किती? 27 दोन्ही 54 म्हणजे किती रे? 27. बरोबर आहे का? एक मायनस केला, 54 झाले. 54 चे निम्मे केले 27. आणि काय ठेवलं आता शेवटी? दिस इज द राईट आन्सर. क्लिअर आहे का? अरे क्लिअर आहे का? तेच 5 गुणिले 215. 5 गुणिले 215. आलं? इतक्या वेळ नाही लागायला पाहिजे. बघ उत्तर आलं घ्यायचं. किती आलं? 1075. मागे किती आलं? बघ किती सोपं आहे. बघ इथं 5 कडे बघून कळत आहे की एक्झॅक्ट निम्मे तर होणार नाही. एक्झॅक्ट निम्मे होणार नाही म्हणजे याच्या आधीची संख्या. आता याच्या आधीची म्हणजे एक संख्या, एक वजा करायचं तर किती मिळाले? 214. 214 मिळाले, याचे निम्मे कर. 2चे निम्मे किती? 1. 1चे निम्मे 0. 4चे निम्मे, सॉरी 14चे निम्मे 7. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? 100 आणि उत्तर किती? आणि शेवटी काय देणार आपण? 5. इतकं सोपं आहे. का वेळ लागायला पाहिजे? बरोबर आहे का? बरोबर आहे की नाही? 5 गुणिले 428 आणि 5 गुणिले 302. पटकन. 5 गुणिले 303.
आलं उत्तर? पहिलेच आलं का? पहिलेच आलं. ओके गुड. किती आलं? ठीक. दुसऱ्याचं? तिसऱ्याचं? 17 15. ठीक आहे, आपण चेक करू. मी बरोबर सोडवतो की नाही ते चेक करा तुम्ही आता. बरोबर आहे का? आता बघ, 428 एक्झॅक्ट निम्मे होतील का? होतील. 4चे निम्मे 2, 2चे निम्मे 1, याचे निम्मे 4 आणि शेवटी काय? 0. आलं माझं उत्तर. बरोबर आहे का? परत 5 गुणिले 302 निम्मे होतील का? होतील. 30चे निम्मे 15, 2चे निम्मे 1 आणि शेवटी काय ठेवील? 0. 15 10. आलं का उत्तर? इथं बघ, 503 सॉरी 5 गुणिले 303. आता याचे एक्झॅक्ट निम्मे होणार आहे का? याचे एक्झॅक्ट निम्मे होणार आहे का? अजिबात नाही. एक्झॅक्ट निम्मे होणार नाही म्हणून मी आधीचे निम्मे करेन. म्हणजे काय? 302 च्या निम्मे करेन. 302 चे निम्मे परत मला काय मिळणार आहे? 302 चे निम्मे 151. ठीक आहे, 302 चे निम्मे 151. बरोबर आहे का? आता मात्र निम्मे होत नव्हती म्हणून मी काय ठेवणार इथं? 5. 15 15. बरोबर आहे का? आणि यालाच आपण नाव दिलं ट्रिक ऑफ 5. कोणत्याही संख्येला गुणा, कोणत्याही 5 ने कोणत्याही संख्येला गुणा. समजतंय का? क्लिअर आहे? राहील लक्षात शेवटपर्यंत. तोंडी कॅल्क्युलेशन ह्या गोष्टी सोपे पडतात. उदाहरणात दिसतंय, लगेच कळणार. क्लिअर आहे का? हे 11 99 5 इतके गणित पटपट सुटताना बाकीचे म्हणजे अरे इतकं पटकन कसं काय सुटलं? का? कारण आपला माइंड आहे ना, किती संख्या असेल ना त्याच्यातून 5 ला बाजूला काढतो, 11 ला बाजूला काढतो, 99 ला बाजूला काढतो, या पद्धतीने. बरोबर आहे का? म्हणजे समजा एखादी खूप मोठी संख्या आहे, समजा 428 गुणिले 35 समजा. बरोबर आहे का? आता मी काय करेल, 428 एखादा काय करेल या 35 ने गुणत बसल कवर. आपण तसं नाही करणार. आपण काय करणार? 428 गुणिले 7 गुणिले 5. आपण काय करू? या 7 ने गुणून घेऊ याला. पण 5 ने जेव्हा गुणायची वेळ येईल तेव्हा एका सेकंदात उत्तर येईल. अलग लक्षात? म्हणजे जो 35 ने फक्त गुणत राहील, आपण उत्तर करून काळा करून गोल करून पुढे येईल राहणार. समजतंय? समजतंय? पुढचं बघूया आपण. आधी समजून घ्या. समजून मला आधी ना फक्त हे 12 गुणिले 13चं मला गुणाकार करून उत्तर काढून दाखव. किती आलं? फक्त याचं सांगा मला, याचं उत्तर किती आलं? 156. आलं का सर्वांचं? बघ, याचं उत्तर 156 आलं. तुम्ही कसं केलं? 12 गुणिले 13. बरोबर आहे का? आता 13चा पाडा येतो म्हणून आपण काय केलं? 13 दुने 26, चल आले 2, 13 1 13, 13 2 15. मग उत्तर आपण काय दिलं? 156. बरोबर आहे का? आता हे तुम्हाला 14चा पाडा माहिती आहे, 15चा पाडा माहिती आहे. मग इथून पुढे त्रास होईल. 25चा, 26चा. बरोबर आहे का? किंवा असं विचारलं, 35 गुणिले 36, 81 गुणिले 82. म्हणा आता 81चा पाडा, म्हणा आता 36चा पाडा, म्हणा आता 35चा पाडा. बघ, पुन्हा तेच. हे समजून घेण्याआधी
हे मोठं समजून घेण्याआधी आपण छोटं समजून घेऊया, चालेल का? सर्वात महत्वाचं, याला आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो शेजारी शेजारी. शेजारी शेजारी म्हणजे बघ, 12च्या शेजारी 13, 13च्या शेजारी 12, म्हणजे हे कसं आहे, क्रमागत संख्या आहे, बरोबर आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं 12 13 14 15 25 26 81 82 35 36 17 16 17 किंवा 18 18 गुणिले 17, म्हणजे असं काही नाही, आधी लहान संख्या पाहिजे. 17 18 घ्या किंवा 18 17 घ्या, गुणाकार तर सेमच येणार आहे. म्हणजेच ह्या संख्या काय आहे, शेजारी शेजारी संख्या आहे, बरोबर आहे का? शेजारी शेजारी संख्या आहे ती. हे समजून घेण्याआधी मी तुम्हाला आधी छोटं समजून सांगतो. बघ, इथं मी घेतो 7 गुणिले 8 किंवा छोटी घेतो 5 गुणिले 6, ह्या पण शेजारी शेजारी संख्या आहे, बरोबर आहे का? याचं उत्तर जर काढलं तर काय होईल, 5 सक 30. आणि ह्या अनालिसिस वरून आपण यांच्या सर्वांची उत्तर काढू शकतो, बरोबर आहे का? यांच्या सर्वांची उत्तर काढू शकतो. म्हणजे कसं नेमकी, म्हणजे ह्या शेजारी शेजारी संख्यांमध्ये, ह्या शेजारी शेजारी, लक्षात येतोय मी काय बोलतोय व्यवस्थित? ह्या शेजारी शेजारी संख्यांमध्ये जी संख्या छोटी आहे, जी संख्या छोटी आहे, जी संख्या छोटी आहे तिचा मी जर वर्ग घेतला, या संख्येचा वर्ग घेतला आणि यामध्ये हीच संख्या मिळवली, तर मला उत्तर मिळतं 25. 5चा वर्ग किती रे, 25. आणि 25 मध्ये हीच संख्या मिळवली तर उत्तर किती येईल, 30. आणि आपलं उत्तर किती येतंय, 30. समजलं का? ह्या छोट्यावरून ह्या छोट्याचं आपण समजून घेतलं. पुन्हा 7 गुणिले 8, 7 8 किती होतात, 56. हे सर्वांना माहिती, पण आपली ट्रिक काम करते का? मी काय म्हटलं, शेजारी शेजारी संख्या आल्या की लहान संख्येचा वर्ग कर, त्याच्यात तीच मिळव. 7 आणि 8 मध्ये लहान संख्या कोणती आहे, 7. मग 7चा वर्ग किती आला, 49. आणि त्याच्यात तीच संख्या मिळव, 49 मध्ये 7 56, बरोबर आहे का? प्रूफ झालं का? म्हणजे आपण जी ट्रिक वापरतोय ती लहान संख्यांना प्रूफ झाली का? मग आता आपण ती अप्लाय करू तिकडे, बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? मग आता इथं 12 आणि 13 मध्ये लहान संख्या कोणती आहे, 12. शेजारी शेजारी ट्रिक काय म्हणते, लहान संख्येचा वर्ग करून त्याच्यात 30 मिळव. क्लिअर आहे? लहान संख्येचा वर्ग, 12चा वर्ग किती रे, 144. आणि त्याच्यामध्ये तीच संख्या मिळवली, किती रे, 4 आणि 2 6 5 आणि 156, बरोबर आहे का? इथं बघ 14 आणि 15 मध्ये 14चा वर्ग किती रे, 14चा वर्ग 196. 196 मध्ये तू 14 मिळव, गुणाकार नको करत बसू. 0 10 11 1 210, बरोबर आहे का? इथं 25चा वर्ग कर आणि त्यामध्ये तू 25च मिळव. 625 अधिक 25 बरोबर 650. आलं उत्तर. 25 गुणिले 26 बस करी. बरोबर आहे का? 15 गुणिले 16. तुम्ही म्हणतात सर मी ही लहानच संख्या घ्यायची का, मोठी संख्या घेतली तर? मोठी संख्या घेतली तर पण येतं उत्तर, पण मोठ्या संख्येचं कसं, परत छोट्या उदाहरणात समजून सांगतो. 7 गुणिले 8, 7 8 किती, 56. उत्तर किती, 56 यायला पाहिजे, बरोबर. 7च्या वर्गात 7 मिळव तरी 56च मिळणार. मग समजा मोठी घेतली तर मात्र काय करावं लागेल, मोठ्या संख्येचा वर्ग घ्यावा लागेल, पण आता मात्र मोठ्या संख्येतून ती मायनस करावं लागेल, बरोबर आहे का? समजा जर मोठी घेतली तर मोठ्या संख्येचा वर्ग किती, 64. आणि ह्या 64 मधून मोठी संख्या वजा कर, उत्तर येईल 56, बरोबर आहे का? त्यामुळं आपण शक्यतो या मोठ्या संख्येच्या नादीच लागणार नाही. ते लय मोठे माणसं आहे, आपण त्यांच्या नादीने लागायचं, कारण ते मोठी संख्या त्याचा वर्ग करून मग वजा कर. वजा करण्यापेक्षा अधिक जरा सोपं वाटतं, बरोबर आहे की नाही? मग आपण काय करणार, नेहमी लहान संख्या, लहान संख्येचा वर्ग त्याच्या तीच संख्या, बरोबर आहे. मग मला 15चा वर्ग सांग किती आहे, 225. आणि त्याच्यामध्ये मी 15च मिळवले तर किती आले, 5 आणि 5 10, 3 आणि 1 4 आणि 240. याचं उत्तर आलं 240, बरोबर आहे. मग आता 35 गुणिले 36 किंवा 81 गुणिले 82, 81 गुणिले 82. आता परत 35चा वर्ग येतो का आपल्याला, सोपं आहे. ज्याही संख्येच्या, आपण हे पुढे बघणारच आहोत, पण आता पण लक्षात ठेवा की ज्याही संख्येचा, आपल्याला इथं छोट्या संख्येचा वर्ग काढायचा,
36 आणि 35 मध्ये छोटी संख्या कोणती आहे? 35 आहे. आता प्रॉब्लेम येईल की 35चा वर्ग करायचा आहे. गुणाकार करण्यापेक्षा वर्ग काढणं अजून सोपं आहे. 35 गुणिले 36 करत बसण्यापेक्षा 35चा वर्ग काढणं सोपं आहे. बरोबर आहे का? कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्याचा वर्ग काढणं जगात सगळ्यात सोपं. कसा? 5चा वर्ग किती? 25. बरोबर आहे. आणि ह्या तीनने ह्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं असतं. 3च्या पुढची संख्या कोणती आहे? 4. 3 चोक 12. हे आलं 35चा वर्ग. आणि याच्यामध्येच आपण ही संख्या मिळवणार. ह्या 35च्या वर्गात 35च मिळवणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार? गुणाकार 5 आणि 5 10, 3 आणि 3 6, 2 आणि हे आलं याचं फायनल उत्तर. बरोबर आहे का? या पद्धतीने. किंवा जे खाली 81 82 दिलं होतं त्याचं मी 85 86 करतो. 85 गुणिले 86. पुन्हा याचा वर्ग घेणार. 5चा वर्ग 25 आणि 9 8 72. हे आलं 25. 85चा वर्ग आला हा. आणि याच्यामध्ये हीच संख्या मिळवणार. 5 आणि 5 10. ह्याच्याला आले 1 8 2 10 आणि 1 11. 2 आणि 1 3 आणि 7. हे माझं आलं 85 गुणिले 86चं उत्तर 73 10. समजतंय का? क्लिअर आहे का? समजतंय? वर्गाच्या बाबतीत टेन्शनच घेऊ नका. जेव्हा आपण वर्ग बघणार आहे ना तर वर्ग कसे काढायचे चुटकी सरशी ते मी शिकवत. क्लिअर आहे का? आत्ता पुरतं एवढंच लक्षात ठेवा. काय? 5चा वर्ग कसा काढा, म्हणजे एकक स्थानी 5 संख्या असली तर कसा वर्ग काढायचा हे पण बघितलं. क्लिअर आहे का? यावर उदाहरणं देऊ का मी थोडीशी प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला? फक्त याच्यासाठी वर्ग तर थोडेफार माहीतच पाहिजे. बरोबर आहे का? 25 पर्यंत सर्वांना वर्ग माहीत असेल. 25 पर्यंतचे वर्ग माहीतच पाहिजे. काढा उत्तर. पटापट काढायचं. चुकलं नाही पाहिजे. चुकणार नाही पण तुमचं. आलं उत्तर 18 गुणिले 19. किती आलं? किती?
मोठ्याने 342. 342 22 गुणिले 21. नाही सोडवलं, सोडा पटकन. किती? 462. गुड. थर्ड 24 गुणिले 23. किती? 552. पंचवीस गुणिले 24. सहाशे 50. 98 गुणिले 99. बघ बघा इकडं 18 गुणिले 19 आहे, बरोबर आहे का? 18 गुणिले 19 मध्ये लहान संख्या कोणती आहे? लहान संख्या कोणती आहे? 18. 18चा वर्ग घेणार, त्याच्यात तीच संख्या मिळवणार. मग सांग मला 18चा वर्ग किती रे? 18चा वर्ग किती? किती? 324. 18चा वर्ग 324 आणि त्याच्यामध्ये आपण 18च मिळवला तर 8 आणि 4 12. चला आला 1 2 3 आणि 1 4 आणि 342. उत्तर किती आलं? 342. बरोबर आहे का? ओके. पुढं 22 गुणिले 21. आपण लहान संख्येचा वर्ग घेतो, त्याच्यात तीच संख्या मिळवतो. 22 आणि 21 मध्ये शेजारी शेजारी आहेत. 21चा वर्ग किती? 441 आणि त्याच्यामध्ये आपण 441 आणि त्याच्यामध्ये आपण 21च मिळवणार. 1 आणि 1 2 6 आणि 462. बरोबर आहे का? ओके. 24 गुणिले 23. त्याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे? 23. 23चा वर्ग किती आहे? 23चा वर्ग किती आहे? 529 आणि त्याच्या वर्गामध्ये तीच संख्या मिळवायची म्हणजे उत्तर येईल 9 3 12 2 2 4 आणि 1 5 आणि 5 552. अगदी बरोबर उत्तर हे बरोबर. इथं 25 आणि 24 लहान संख्या कोणती आहे? 24. 24चा वर्ग किती रे? 576. त्याच्यामध्ये आपण तीच संख्या मिळवायची, उत्तर येतं 6 4 10 10 6 4 10. अचल आला 1 10. अचल आला 1. किती उत्तर आलं? 600. 550 नाही 600 येत. क्लिअर आहे? ओके. 98 गुणिले 99. ह्या जरी समान संख्या असल्या, शेजारी शेजारी संख्या असल्या, पण सर्वात महत्वाचं आपल्याला 99ची ट्रिक माहिती आहे. बरोबर आहे का? 98चा वर्ग काढत बसले. हा 97. उत्तर काय येईल? 97. 9तून 9 गेला 0 आणि 9तून 7 गेले 2. 9702. बरोबर आहे का? बरोबर आहे का? 11 गुणिले 12. तुम्ही 11चा वर्ग करून 11 मिळवा किंवा 2 3 आणि 1 असं काढलं तरी उत्तर 132. 11ने कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर हे, किंवा 121 मध्ये तुम्ही 11 मिळवा तरी उत्तर 132च येणार. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? ठीक आहे. आता आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार बघूया. 2 अंकी संख्यांचा गुणाकार ज्यांच्या एकक स्थानी 1 असतो, म्हणजे समजा 41 गुणिले 21 किंवा 31 गुणिले 91 किंवा 61 गुणिले 71 किंवा 91 गुणिले 21, म्हणजे काही असो ज्यांच्या एकक स्थानी 1 असेल त्यांचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा हे आपण आता बघूया.
किंवा मग वर्ग पण काढता येईल. 61 गुणिले 61, 71 गुणिले 71 या पद्धतीने. बघ 41 गुणिले 21 आहे, बरोबर आहे का? याला मी असं लिहितो 41 गुणिले 21. दोन अंकी संख्यांचा दोन अंकी संख्येशी गुणाकार आहे. मात्र आपण काय बघतोय, एकक स्थानी काय, दोघीकडे पण एक, दोघीकडे पण काय आहे, एक. नेहमी काय करायचं बघ, यांचा आणि यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. किती आला, एक. यांचा आणि यांचा काय करायचा, गुणाकार. क्लिअर. नंतर याची आणि याची काय करायची, बेरीज करायची. 6 आणि 2 किती, सॉरी 4 आणि 2 किती, 6. आणि नंतर ह्याच दोघांची काय करायचा, गुणाकार करायचा. 4 दुनी, काय केलं समजलं का? काय केलं बघ, परत एकदा सांग. एक्केचाळीस गुणिले 21, बरोबर आहे. एकक स्थानी एक एक आहे, मी काय करतो, एक एक आधी येणे यांना गुणणार. किती आले, एकने एकला गुणणं किती आलं, एक आलं, बरोबर आहे. नंतर ह्या दोघांची काय कर, बेरीज कर. 4 आणि 2 किती, 6. आणि नंतर ह्याच दोघांची काय कर, गुणाकार कर. 4 दुनी, क्लिअर आहे का? बघ परत एकदा, 31 गुणिले 91 आहे, बरोबर आहे का? मग बघ एक एक एक, आता यांची काय करणार मी, बेरीज. 9 3 12, 12शी 2, हातच्याला ठेवला 1. आता बेरीज झाली, आता काय करणार, गुणाकार. 9 त्रिक 27, 27 आणि 1, क्लिअर आहे का? आता इथं 61 गुणिले 61 म्हणजेच काय, 61 चा वर्ग काढायचा. मग परत आपल्याला अजून एक ट्रिक मिळते की 61 चा वर्ग कसा काढतोय बघ. 61 गुणिले 61, बरोबर आहे का? कसं, एक एक एक, 6 6 12, 12शी 2, हातच्याला आला 1, 6 6 36, 36 आणि हा 1 37, बरोबर आहे का? का 61 गुणिले 71 काढ, 31 गुणिले 61 काढ, 71 गुणिले 71 आणि 91 गुणिले 21 काढ. ओके, डन. ठीक. मग मला 61 गुणिले 71 किती आलं उत्तर, 61 गुणिले 71. काय करू मी आता, एक एक एक, नंतर काय करणार, डावीकडे सरक, यांची काय कर, बेरीज. 6 6 12 आणि 1 13, म्हणजे हातच्या खाली आले 3, हातचा आला 1, 6 7 42, 42 हा हातच्याचा 1 43. उत्तर किती आलं, 43 31. गुणाकार किती सिंपल आहे.
पुन्हा 31 गुणिले 61, 31 गुणिले, आता हे असंच केलं पाहिजे असं काही नाही. आता आपल्याला माहित झालंय काय करायचं असतं. एक एक एक, बरोबर आहे. नंतर यांची काय होणार बेरीज, 6 आणि 3 9, आणि नंतर 6 आणि 3 9 चा काय होणार आहे गुणाकार, 6 त्रिक 18, 18 91, बरोबर आहे का. सेम एक एक एक, बरोबर आहे का. 7 आणि 7 14, 14शी 4, हातच्याला 1, 7 7 49, 49 आणि 1 50. आलं का 50 41. ओके, अजून काय राहिलं वरती. 19 गुणिले 91 गुणिले 21, बरोबर आहे का. परत एक एक एक, 9 आणि 2 किती 11, 11शी 1, हातच्याला 1, 9 दुने 18, 18 आणि 1 19, 19 11, बरोबर आहे की नाही. समजतंय की नाही रे. तुम्हाला टेन्शन मध्ये वाटतं, मला टेन्शन आहे नाही ना, का समजतच नाही. समजतंय ना, इथपर्यंत आलं लक्षात. आणि जसं जसं आपण पुढे जाऊ ना, तर प्रश्नाच्या रिक्वायरमेंट नुसार आपण काही किती कशी शॉर्टकट ट्रिक असेल तर आपण बघणार आहोत तेव्हा. क्लिअर आहे का. आपण अजिबात पारंपरिक मेथडने जाणार नाही. भागाकार म्हणल्यावर ह्या पद्धतीने भागा. क्लिअर आहे. जिथं शॉर्टकट तिथं शॉर्टकट तेच सोडवणार. क्लिअर आहे. असा शॉर्टकट की जो वापरलाच गेला पाहिजे. फक्त इथं बसायचं हा हा समजलं समजलं, नाही नाही छान आहे छान आहे, त्याची प्रॅक्टिस करायची नाही, मग काही फायदा नाही. इथं येतं मग इथंच राहील. क्लिअर आहे का. ठीक आहे, हे समजलं. ठीक आहे, आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करू, ज्याचं नाव आहे संख्यांची तुलना. पुढच्या पेजवर चालू करा. संख्यांची तुलना. संख्यांची तुलना. संख्यांची तुलना. हे तुलना म्हणजे काय, कंपॅरिझन, बरोबर आहे का. कंपॅरिझन आपण काय करतो नेहमी, मित्रांमध्ये कंपॅरिझन करतो, मित्रांमध्ये कंपॅरिझन, मैत्रिणीमध्ये कंपॅरिझन, शिक्षकांमध्ये कंपॅरिझन, बरोबर आहे का. आपण घालतो ते कपडे त्यांच्यामध्ये कंपॅरिझन. आपण मार्केटमध्ये गेलो, डीमार्ट मध्ये गेलो तर सेंटच्या बाटल्या, हा घेऊ का हा घेऊ, हा छान आहे का हा छान आहे, हे करतो आपण. म्हणजे काय, कंपॅरिझन, बरोबर. दोन साबणी, एक लक्स आहे एक संतूर आहे. लक्स वापरू की संतूर वापरू, संतूर मम्मी होईल, लक्स वापरतो मी करीना कपूर दिसल, कोणती वापरू, ही घेऊ की ती घेऊ, बरोबर आहे का. मग ह्यालाच काय म्हणतो आपण, कंपॅरिझन, तुलना. याच्यापेक्षा भारी कोणती किंवा याच्यापेक्षा चांगली कोणती, उंचीमध्ये आपण तुलना करतो, बरोबर आहे का नाही. माझ्यापेक्षा उंच, माझ्यापेक्षा लहान, मग तसंच संख्यांचं आहे. माझ्यापेक्षा मोठा, माझ्यापेक्षा छोटा, माझ्यापेक्षा उंच, माझ्यापेक्षा बुटका, या पद्धतीने. तसंच संख्यांमध्ये आहे का, तर हो, संख्यांची ही तुलना आहे, बरोबर आहे का. छोटे खाणी बघू, नंतर आपण ऍक्च्युअल प्रश्न कसे येतात तेही बघू, बरोबर आहे का. संख्यांची तुलना यामध्ये नेमकी काय असतं बघ. तुलनासाठी आपण तीन तीन प्रकारचे चिन्ह वापरत असतो तुलनेसाठी, बरोबर आहे का. एक या प्रकारचं, एक या प्रकारचं, आणि एक या प्रकारचं, बरोबर आहे का. याच्यामध्ये हे माहिती आहे का तुम्हाला, हे माहिती आहे का नाही माहिती, माहिती. ज्याच्याकडे दोन तोंड ती संख्या काय मोठी, बरोबर आहे का. ज्याच्याकडे दोन तोंड ती संख्या मोठी, आणि ज्याच्याकडे एक तोंड ती संख्या लहान. सेम, म्हणजे याच्या डावीकडे जी संख्या असेल ती मोठी, आणि याच्या उजवीकडे जी संख्या असेल ती लहान. सेम, याच्या डावीकडे जी संख्या ती लहान, याच्या डावीकडे जी संख्या ती मोठी. आणि हे बरोबरचं चिन्ह, याचा अर्थ काय, दोन्ही सारखी, दोन्ही संख्या कशा आहे, समान आहे. किंवा दोन्ही व्यक्ती ठेवल्या तर दोन व्यक्तींची व्हॅल्यू कशी झाली, समान झाली. क्लिअर आहे का. याचाच वापर करून आपण आजचे हे प्रश्न सोडवणार आहोत, बरोबर आहे का. आता मी जर तुम्हाला असं विचारलं, ह्या संख्यांचा विचार करून, की ह्या तिघांपैकी एक चिन्ह आपल्याला ह्या दोन संख्यांमध्ये द्यायचं आहे, बरोबर आहे का. ही एक्स आहे आणि ही वाय आहे. तर ह्या दोघांमध्ये जी खरं असेल त्यामध्ये तुम्हाला हे चिन्ह वापरायचे, बरोबर आहे का. मग मी एक्स आणि वाय असं न म्हणता मी एक्सच्या ठिकाणी 4 म्हणतो आणि वायच्या ठिकाणी मी 8 म्हणतो. तर मला सांगा तुम्ही 1 2 आणि 3 पैकी या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह वापराल की ज्याने ह्या संख्येची तुलना होईल पण ती अगदी बरोबर असेल. ऑप्शन नंबर कोणतं, कोणतं,
दोन वापराल. दोन वापराल म्हणजे ह्या पद्धतीचं, बरोबर आहे का? दोन वापराल म्हणजे हे वापराल, बरोबर आहे का? सॅटिस्फाईड होतंय का? जी संख्या दोन तोंडाकडे असते ती संख्या मोठी असते आणि जी एकाकडे असते ती लहान असते. मग याचा अर्थ काय झाला? 8 ही मोठी झाली कुणापेक्षा? 4 पेक्षा, कारण दोन संख्यांमध्ये चाललंय ना, 4 आणि 8 मध्ये. 8 मोठी आहे 4 पेक्षा, याचाच अर्थ काय झाला? 4 लहान आहे 8 पेक्षा, बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? आता बघ, एका ठिकाणी मी -8 लिहिले आणि एका ठिकाणी मी +8 लिहिले. आता हे आपलं झालेलं आहे. जेव्हा आपण नैसर्गिक संख्या सुरुवात केली होती, जेव्हा मी काय लिहून दिलं, काय काढली होती? संख्या रेषा काढली होती, अगदी बरोबर. हा, तर संख्या रेषेमध्ये जसं जसं आपण डावीकडे जातो, शून्यापासून डावीकडे जातो किंवा पूर्ण संख्या रेषेवर जसं डावीकडे जातो तसं आपण संख्या लहान लहान मिळत चालते आणि संख्या रेषेवर जसं जसं आपण उजवीकडे जात जातो तसं आपल्याला संख्या मोठ्या होताना दिसतात. मग मला याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1, 2, 3 याच्यापैकी कोणतं मला चिन्ह वापरता येईल? ऑप्शन नंबर 2. दोनच का? सर्वांचं म्हणणं आहे का 2? बरोबर आहे का? म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की -8 लहान आहे +8 पेक्षा, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. बरोबर आहे, कारण हा -8 आहे, शून्याच्याही लहान आला आणि हा काय आहे? 8. बरोबर आहे का? आता बघ, या दोघांमध्ये मला कोणतं चिन्ह वापरता येईल सांगा बरं? किती? 3 नंबर. का बरं 3 नंबर? तुम्ही म्हणताय 3 नंबर बरोबरचं चिन्ह, म्हणजे ही संख्या बरोबर होत आहे का? होत आहे. बरं, 3 पाचे 15, हातचा आले 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली? 105 आणि इकडे पण काय आहे? 105, म्हणजे या संख्या कशा झाल्या? समान झाल्या, म्हणजे या संख्या बरोबर आहे. म्हणजे क्लिअर आहे का? याच्यापेक्षा लहान नाही मोठी नाही, दोघी समान आहेत, बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? मग आता हे झालं समजून घेण्यासाठी, हे झालं समजून घेण्यासाठी. पण प्रश्नपत्रिकेत असे प्रश्न येतात का रे? अजिबात नाही. एवढे सोपे अजिबात. आपण काय स्कॉलरशिपला आहे का? आपण स्कॉलरशिपला बसलोय? अजिबात नाही. आपल्याला प्रश्न कसे येतात हे समजून घेऊ. आता सांग की ह्या दोन संख्यांमध्ये ऑप्शन नंबर 1, 2, 3 यामध्ये कोणता चिन्ह मला वापरता येईल? इन शॉर्ट, ह्या दोन संख्यांमध्ये कोणती संख्या लहान, इथं कॉमा आहे असं समजा, ह्या दोन संख्यांमध्ये कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी, एवढं सांगा मला. ठीक आहे, मला तुम्ही सांगण्यापेक्षा ना मला 1, 2, 3 मध्ये सांगा कोणतं चिन्ह वापरू. तो दुसरं म्हणजे हे का? हे वापरू, हे वापरू असं? ठीक आहे, चेक करू आपण.
यामध्ये पहिलं की दुसरं की दुसरं दुसरं वाटतंय. इथं दुसरं. झालं का? बघू आपण आता. सॉरी. बघ, जेव्हाही दोन संख्या दिलेल्या असतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला तुलना करायची असेल, मोठं कोणतं लहान कोणतं, तर एक साधं सिंपल, जेव्हा दोनच अपूर्णांक दिलेले असतात, याला काय म्हणतो आपण? अपूर्णांक. जेव्हा दोनच अपूर्णांक दिलेले असतात आणि त्यांच्यामध्ये तुलना करायची असतात, तर बाकीचे काय म्हणतात, याला डायरेक्ट तू भाग, म्हणजे 1/2चं तू पॉइंट मध्ये उत्तर काढ, 4/3चं तू पॉइंट मध्ये उत्तर काढ आणि मग बघ काय उत्तर येतं. म्हणजे किंवा काही जण काय म्हणतात, यांचा छेद समान करून घे. आपण बघू दोन्ही पद्धतीने काढू. जर 1/2ला जर आपण 2 ने 1 ला भागलं तर उत्तर काय येईल? 0.5. बरोबर आहे का? आणि 3/4ला जर आपण 3ला 4 ने भागितलं तर उत्तर काय येईल? 0.0. उत्तर 30 झाले. 4 × 7 = 28. बरोबर आहे का? आणि मग नंतर परत असं वाढत जाईल. इथं दिसतं 0.5 आणि इथं आलं 0.7. 0.5 याची किंमत आली आणि 0.7 याची किंमत आली. आता दिसतंय 0.5 मोठा का 0.7 मोठा? 0.7 मोठा. बरोबर आहे का? 0.7 मोठा, म्हणून अपूर्णांक कोणता मोठा? 3/4. ही झाली एक पद्धत. बरोबर आहे का? दुसरं अजून काय म्हणतात, त्यांचा छेद समान करून घे. पण माझं काय म्हणणं आहे, जेव्हा 3 पेक्षा जास्त अपूर्णांक येतात ना, किंवा 3 अपूर्णांक आहेत, तेव्हाच छेद समान करायची पद्धत वापरायची. या 2 अपूर्णांकांसाठी छेद समान करायची पद्धत वापरायची नाही. छेद समान करायचा म्हणजे काय, इथं छेद 2 आहे, इथं छेद काय आहे? 4 आहे. मग इथं जर बघितलं 1/2 आणि 3/4 यांचा छेद समान करायचा आहे, म्हणजे इथं 4 आहे तर आपल्याला इथं पण 4 करायचा आहे. म्हणून मी काय करेल, याला 4 करण्यासाठी याला कशाने गुणेल? 2ने. छेदाला 2ने गुणलं म्हणून वरती पण मी कशाने गुणेल? 2ने. म्हणून हा अपूर्णांक काय तयार झाला? 2/4 आणि इकडं 3/4. आता काय झालं, छेद समान झाले. छेद समान असेल ना तर छेदाचा विचारच करू नको. फक्त अंशामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बरोबर आहे का? मग इथं छेद समान आहे, अपूर्णांक मध्ये ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. तर 2/4 आणि 3/4 मध्ये मोठा कोणता आला? 3. बरोबर आहे का? म्हणजेच अपूर्णांक कोणता मोठा आला? 3/4. म्हणजेच याही पद्धतीने कोणता अपूर्णांक मोठा आला? 3/4च. बरोबर आहे का? ही पण झाली दुसरी मेथड. बरोबर आहे का? क्लिअर आहे का? समजतंय ना? एक तुम्ही भाग द्या, पॉइंट मध्ये उत्तर काढा. दुसरं तुम्ही छेद समान करा. पण माझी तिसरी मेथड काय म्हणते, ही काहीच करू नको कुटाणा. हा कुटाणा काहीच करू नको. मी लईच गच्चाळ झाला इथं. मला हे उदाहरण परत सांगा काय होतं. परत आलं तर काय होतं उत्तर द्या. प्रश्न काय होता आपला? 1/2 आणि 3/4. बरोबर आहे का? बघ, यामध्ये फक्त 2 अपूर्णांक आहे. जेव्हाही 2 अपूर्णांक असणार आणि त्यांच्यामध्ये तुलना करायची आहे, त्यांच्यामध्ये विचारलं आपल्याला की यांच्यामध्ये लहान अपूर्णांक कोणता, मोठा अपूर्णांक कोणता, काय कर, सरळ तू तिरकस गुणाकार कर. तिरकस गुणाकार कर म्हणजे काय रे, याने याला गुण, 4 × 1 = 4 आणि याच्या डोक्यावर लिह. याने याला गुणलं आणि याच्या डोक्यावर लिहिलं, आणि याने याला गुणलं 3 दुने 6 आणि याच्या डोक्यावर लिहिलं. बरोबर आहे का? समजलं की मी काय केलं? हा. मग आता बघ, 4 आणि 6 यांच्यामध्ये मोठा कोण? 6.
6 कोणत्या बाजूला? हा म्हणजेच हा अपूर्णांक मोठा, म्हणजेच कोणता मोठा? 3/4 अपूर्णांक मोठा. दॅट्स इट. समजलं का? अरे समजलं का नाही समजलं? समजलं ना? मी काय केलं, काय करायचं नाही आधी ते सांगितलं आणि नंतर काय करायचं हे सांगितलं. 2 अपूर्णांक आले तर काय करायचं बघ. मी इतक्यात काय म्हटलं, छेद समान असेल ना तर छेदाचा विचारच करू नको. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बरोबर आहे का? म्हणून आपलं उत्तर असं न येता ते कसं येईल, या पद्धतीने. का? कारण छेद समान आहे. बरोबर आहे का? जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. कधी? छेद समान असल्यावर. किंवा आता आपण बघितलं, आता आपण काय बघितलं बघ, काय प्रश्न? 9/4 आणि काय होतं इथं? काय होता? 3/4. बरोबर आहे का? ज्याचा अंश मोठा, ज्याचा अंश मोठा, सॉरी, छेद समान असेल अंश मोठा तर तो अपूर्णांक मोठा. किंवा आपली मेथड काय म्हणते, याने याला गुण. 9 चोक 36 आणि इथं याने याला गुण. 4 त्रिक 12. आता बघ, 36 मोठा का 12 मोठा? 36. तरी उत्तर बदलत नाही. 9/4 तिथंही मोठा होता, 9/4 इथंही मोठा आहे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? आता इथं बघ, ऑप्शन नंबर 3 मध्ये, प्रश्न नंबर 3 मध्ये आता इथं काय, 1/2 आहे आणि इथं 1 आहे. म्हणजे काय, इथं अर्ध आहे आणि इथं पूर्ण 1 आहे. मग असं कॉमन सेन्स सुद्धा सांगतो की अर्ध कधी 1 पेक्षा, ही पूर्ण संख्या ही अर्धी संख्या आहे. बरोबर आहे का? जेव्हा आपण अपूर्णांकात लिहित असतो. बरोबर आहे का? मग अर्ध मोठं तर 1 सगट मोठं, 1 सगट मोठं. बरोबर आहे का? किंवा 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 ज्या संख्येला छेद काहीच नाही तिथं अप्रत्यक्षपणे काय असतो? 1 असतो. म्हणजे ह्या 1 ला काय आहे? छेद 1 आहे. बरोबर आहे का? आपण असंही करू शकतो, 1 1 1, म्हणजे ह्या 1 ने ह्या 1 ला गुणलं, याने याला गुणलं आणि उत्तर वरती लिहिलं डोक्यावर, आणि याने बे 1 बे, याचं उत्तर वरती लिहिलं. मग 1 मोठा का 2 मोठा? 2 मोठा. 2 मोठा म्हणजेच कोणता अपूर्णांक मोठा? 1. सिंपल आहे की नाही? आजपर्यंत अशी गोष्ट पाहिली होती का तुम्ही? तुम्हाला फक्त एवढंच माहित होतं, त्याला एकतर भाग किंवा त्याचा छेद समान करून. ही गोष्ट माहीतच नाही ना, अजूनही भरपूर जणांना माहीतच नाही. ते असंच करतात, छेद समान करत बसतात किंवा लसावी घेत बसतात. समजतंय का? ही तिन्ही उदाहरणं व्यवस्थित लिहून घ्या. मी व्यवस्थित दिले का तुम्हाला? तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आपल्याकडे जास्त खाडाखोड झाली, पण समजून घ्या. कोणता अपूर्णांक मोठा, कोणता कशा पद्धतीने लिहिला जातो ते लिहा. ठीक आहे, मी इकडं तोपर्यंत तुम्हाला विचारलेले, टेटला विचारलेले प्रश्न लिहितो इथं आणि ते मला सॉल्व्ह करून दाखवा. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे.
झालं लिहून इकडचं, हे झालं ना? हे जे ऑप्शन नंबर मी एकाला दिलेले हेच सर्वांचे आहे समजा. आपल्याला असं विचारलंय की ह्या चौकोनामध्ये कोणतं चिन्ह येईल, 1 2 3 3 4 या पद्धतीने. ठीक, आलं उत्तर? आलं उत्तर का? हा. मग मला पहिल्या ऑप्शनचं उत्तर सांगा. ऑप्शन नंबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा. 1 2 3 आणि 4. 1 म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की याच्यामध्ये हे चिन्ह आलं पाहिजे, बरोबर आहे का? तर हे चिन्ह आलं पाहिजे म्हणजे 2/3 मोठा आहे, बरोबर आहे का? आपण चेक करू. 2/3 आणि 3/5. बर, यांचा छेद समान करायचा का? नाही. यांना पॉइंट मध्ये घेऊन यायचं का? नाही. मग यांना काय करायचं? 5 दुने 10 आणि 3 त्रिक 9. मग 10 मोठा की 9 मोठा? 10 मोठा. 10 मोठा म्हणजेच अपूर्णांक कोणता मोठा? 2/3. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर. क्लिअर? आलं सर्वांचं? ओके. याच्यामध्ये ऑप्शन प्रश्न क्रमांक 2 मध्ये उत्तर काय? 3. 3 म्हणजे बरोबरच. ठीक आहे, लगेच दिसतंय 3/5 आणि 3/5. इकडे अमिताभ बच्चन, तिकडे अमिताभ बच्चन, सेमच आहे, बरोबर आहे का? ऑप्शन नंबर 3. यवतमाळ पोलिसला प्रश्न विचारला होता, इथं बघ 9/5 आणि 1/2 यांच्यामध्ये तुलना विचारली आहे आपल्याला. बर, तुमचं काय उत्तर आलं? ऑप्शन नंबर 1. 1 म्हणजे या पद्धतीचं चेक करायचं आपण. बर, 9 दुने 18, 5 1 5. कोणता मोठा? 18 मोठा का 5 मोठा? 18 मोठा. 18 मोठा म्हणजे अपूर्णांक 9/5 मोठा, बरोबर आहे का? गुड. 3/4 मोठा की 5/4 मोठा? 5/4 मोठा. का? इथं बघितलं आणि इथं बघितलं तर दोन्ही अपूर्णांकांचे छेद कसे आहे? समान आहे. ज्याचा छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, म्हणजे हा अपूर्णांक मोठा झाला 5/4चा, बरोबर आहे का? आणि इथं 1/2 मोठा की 3/4 मोठा? 3/4 मोठा, म्हणजे या प्रकारचं उदाहरण, ह्या प्रकारचं चिन्ह, बरोबर आहे. चेक करू, इथं छेद समान आहे का? नाही. 4 1 4 आणि 3 दुने 6. 4 मोठा की 6 मोठा? तर 6 मोठा, म्हणजे परिणामी 3/4 हा अपूर्णांक मोठा. दिस अपूर्णांक इज ग्रेटर दॅन दिस. क्लिअर आहे का? समजतंय का? काही अडचण? काही अडचण नाही. जर समजा मी असं विचारलं,
ऑब्वियस आहे, इक्वलच येईल. इथं बरोबरच चिन्ह येईल का? कारण दशांश चिन्हानंतर ही 7 आहे, या 7च्या पुढे काहीच अंक नाहीये, म्हणजेच काय, 0 0 आहे. बरोबर आहे का? याच्या पुढे एक शून्य आहे. हा शून्य लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. याच्या पुढे शून्य नाही तर तुम्ही 1,00,000 शून्य लिहा नाही 1 शून्य लिहा, फरक पडत नाही. म्हणजे आपण याला पण 0.7च म्हणणार आणि यालाही 0.7च म्हणणार. क्लिअर आहे का? ओके, क्लिअर, ठीक आहे. पळायचं पुढे. हे राहील का लक्षात? त्याच्यावर अजून उदाहरणं पाहिजे, लक्षात राहील ना? क्लिअर आहे. बघ, संख्यांची तुलना प्रश्न येतात, तर तुलना कशी करायची? जर दोन संख्या आल्या, सॉरी दोन अपूर्णांक आले, तर काय करायचं? सरळ त्यांचा गुणाकार करून वरती लिहायचा. जो गुणाकार मोठा तो अपूर्णांक त्या साईडचा मोठा. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे ना, अवघडात पडायचं का कशाला ना त्याला. हा, 3 अपूर्णांक आले तर मग आपण ते जेव्हा पुढे बघणार आहोत रेशो मध्ये, फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांक जेव्हा आपण चॅप्टर चालू करू तेव्हा आपण त्यामध्ये हे बघणार आहोत. क्लिअर आहे का? तुर्तास आपण हेच लक्षात ठेवणार आहे की संख्यांची तुलना जर दोन संख्या आल्या तरी ह्या पद्धतीने आपण सोडवणार. क्लिअर आहे का? आणि आता दोनच संख्या आलेले, तुम्हाला प्रश्न दोनच विचारलेले आहे, पण 3 आले मग, म्हणून आपण तेही शिकणार आहोत पण त्या टायमाला. क्लिअर आहे? आता जेवढं खायला दिलं तेवढंच खायचं, बरोबर आहे? ओके. सर्वात महत्वाचं, सर्वांना समजत आहे का? आहे. मग रोज रोज बाकीचे कुठे गेले? तुमचे कोणी मित्र असतील की जे क्लासला येत नसेल, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पण ते येत नसेल, त्यांनाही सांगा निदान मॅथच्या तरी लेक्चरला करा. बाहेर मी किती पैसे घेतो हे शिकवायचे, त्याची चौकशी तुम्हीच करा. आणि हे तुम्हाला इथं कसं आहे, हा, तर 1 रुपयाचं माझं, पण मुलं वेगळी, म्हणजे मुलांकडून मला काही भेटत नाही म्हणून त्यांना अजिबात, जसं मी बाकीकडे जेवढ्या बेंबीच्या डेटाकडून शिकवता येईल त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो. जशी शॉर्टकट मेथड त्यांना तशीच तुम्हाला. मुळात मी डिस्क्रिमिनेशन करत नाही, मी भेदभाव करत नाही. जास्तीत जास्त वर्गात संख्या असली पाहिजे, त्यामुळे मला जास्तीत जास्त आनंद होतो, शिकवायलाही मजा येते. जर कोणी मित्र मैत्रिणी तुमच्या असतील की जे येत नाही तर त्यांचं नुकसान. क्लिअर आहे? मग आता आपण इथपर्यंत झालं. आता आपण बघूया किती मिनिटं राहिले, किती वाजले? 5 मिनिटं राहिले. ठीक आहे, 5 मिनिटांमध्ये मग आता पुढचा चॅप्टर चालू करायचा का? चॅप्टर म्हणजे पुढचा भाग करू. फक्त नाव आपण हेडिंग देऊन टाकू, विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या. आता फक्त हेडिंग द्या आणि आपण उद्या चालू करू. क्लिअर आहे का? यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? तर 2 ची कसोटी, नंतर 3 ची कसोटी, नंतर 4 ची, नंतर 5 ची, नंतर 6 ची, नंतर 7 ची, नंतर 8 ची, 9 ची, 11 ची, 12 ची, 36 ची, 72 ची. सर्व जेवढ्या काही कसोट्या असतील तेवढ्या आपण एकदम शॉर्ट पद्धतीने आणि लक्षात राहील ह्याच पद्धतीने आपण शिकणार आहोत. क्लिअर आहे का? क्लिअर आहे? उद्या हे संपूर्ण परत दुसरं काहीतरी चालू होईल. क्लिअर आहे का? त्याच्यामुळे उद्या दांडी मारायची नाही. क्लिअर आहे? आजचं लेक्चर कसं वाटलं सर्वांना? कसं वाटलं? व्यवस्थित वाटलं? बरं. गुणाकार समजला का सर्वांना? क्लिअर आहे? ठीक. ओके, आज आपण थांबूया इथं. धन्यवाद.